तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल दाभाडे आणि तुम्ही पाहताच माझं युट्यूब चॅनल राहुल दाभाडे ऑफिशियल. तर आजचा विषय असणार आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल. आपला महाराष्ट्र हा खूप समृद्ध आहे आणि खूप प्रगतिशील पण आहे. तर पूर्ण आता इंडियामध्ये तुम्ही बघा, महाराष्ट्र इकॉनॉमिकली खूप हायली स्टेट आहे. इकॉनॉमिकली आपण फर्स्ट रँक वरती आहेत आपण. तर इतकं सगळं असून देखीलही मी हे नाही बोलत, आताची जी जनरेशन आहे म्हणजे मी महाराष्ट्रीयन जनरेशन बद्दल बोलतोय, जे खूप एज्युकेटेड आहे. पण कसं तुम्ही बघत असाल, आपला जो मराठी माणूस आहे अजून देखील काही ठिकाणी पुअर आणि म्हणजे बॅकवर्ड आहे. म्हणजे ऍज अ फायनान्शियल तुम्ही कंडिशन पाहत असाल तर हे असं काय, म्हणजे स्टेट इकॉनॉमिकली एकदम फर्स्ट रँक वरती, तरी पण काही फील्डमध्ये किंवा काही झोनमध्ये जे तुम्ही बघत असाल किंवा काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये गावांमध्ये बघत असाल, तुम्हाला इकॉनॉमिकली खूप पुअर लोक तिथं मिळतील, गरीब लोक तुम्हाला तिथे मिळतील. म्हणजे असं का, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आता हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, मुंबई आणि पुणे सारखं शहर तुम्ही बघत असाल, तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप हाय आहे. म्हणजे आपण तिथे राहतो किंवा तिकडे समजा आपण रेंट वरती राहतो, तर तिथे रेंटचे जे काही व्हॅल्यूज आहे ती खूप हाय आहे, आपल्या सॅलरीपेक्षा 3 पट जास्त आहेत. तर तिकडं एखाद्या मिडल क्लासचं सर्व्हाइव्ह करणं, म्हणजे मिडल क्लासचं तिथं राहणं खूप मुश्किल होऊन जातं. आता ज्यांचे घर आहे त्यांचं पण ठीक आहे, पण ज्यांचे घर देखील असेल तर त्या घरामधले असं खूप रेअरली असतात की ते इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतात किंवा त्यांची सॅलरीज वगैरे त्यांचं जास्त असतो, त्यामुळे त्यांचं घर मॅनेज होतं. पण असं मिडल क्लासमध्ये तुम्ही बघा, ज्यांचे घर देखील आहे मुंबई आणि पुण्यामध्ये, पण तरी पण ते स्ट्रगल करतायत तिथं राहण्यासाठी पण. आणि ज्यांचे घर नाही, जे गावातून त्या शहरांमध्ये आले, त्यांचं तर पूर्ण प्रॉब्लेमच होऊन जातो. म्हणजे सॅलरी त्यांच्या रेंटला मॅचच होत नाही. तर हा खूप डिसएडव्हान्टेज आहे. जास्तीत जास्त मॅक्झिमम जो वर्ग आहे, म्हणजे जास्तीत जास्त जो वर्ग इथं राहतो, ज्यांचे जे रेंट वरती राहतात, त्यांना अफोर्ड करू नाही शकत ते तिकडचं रेंट. म्हणून अशा प्रकारे जो काही सर्व्हाइव्ह करत असतो या पुणे आणि मुंबई सारखं जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही मोठी शहरं आहेत, तिकडं नर्वसनेस किंवा या गोष्टीचा खूप आपल्याला सामना करावा लागतो. किंवा तुम्ही बघत असाल, म्हणजे आजकालचे काही जनरेशनला त्यांचं मनी मॅनेजमेंट जर जमत नसेल तर सुसाईडच्या केसेस पण वाढतात किंवा क्रिमिनल केसेस अशा वाढत असतात. तर ह्या केसेस खूप कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे हाय असल्यामुळे या गोष्टी अशा घडतात. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्पिटेटिव्ह जॉब मार्केट. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही बघत असाल की आपण जेव्हा आपला जो मराठी माणूस जेव्हा शहराकडे, गावातून जेव्हा शहराकडे कल करतो एखाद्या जॉबसाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी, तर तिथं ऑलरेडी परप्रांतीय आहे. म्हणजे मी तर असं बोलतो, परप्रांतीय हा इश्यू नाहीये, ते पण इंडियन्सच आहे. पण त्याला खूप स्ट्रगल करावे लागते. आणि जरी स्किल वर्कर जरी असेल, एखादा मुलगा समजा, एखादा मुलगा त्याकडे खूप हायली तो स्किल आहे, त्याला शहरांमध्ये जाऊन काम करावं लागतं, तर त्याला त्याच्या टॅलेंटनुसार पण सॅलरी त्याला मिळण्याच्या बाबतीमध्ये त्याला स्ट्रगल करावी लागते. म्हणजे एखाद्याचं टॅलेंटेड 1 लाखचं जरी असेल, तर त्याला 30-40,000 मध्ये त्याला सेटलमेंट करावी लागते. जेव्हा तो इंटरव्ह्यूला जातो, जेव्हा तो इंटरव्ह्यू देतो एखाद्या कंपनी, म्हणजे कॉर्पोरेटिव्ह कंपनीमध्ये एखादा जॉब इंटरव्ह्यू देतो, तेव्हा त्याला सॅलरीशी खूप तडजोड करावी लागते, स्किल जरी असली तरी. का, कारण की तिथे कॉम्पिटिशन पण त्याच्यासारखीच पण अजून 10-20 जण तिथे जास्त, 100 जण तिथे जास्त असतात त्या इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघत असाल की ज्या काही एमएनसी कंपन्या आहेत, ते जे काय जेव्हा एखादा नवीन एम्प्लॉय तिथे जेव्हा रुजू होतो, तर त्या एम्प्लॉईला ते सॅलरीज कमी देतात. आणि डायरेक्टली एखाद्या त्या गोष्टीकडून, म्हणजे एखादा जे काही एम्प्लॉईज आहे त्याच्याकडून काही एखादी गोष्ट चुकली किंवा काही इश्यू झाला, तर ते डायरेक्ट हायर आणि फायरची सिच्युएशन ठेवतात तिकडे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. ते विचार नाही करत की बाबा तो पर्सन कुठून आला किंवा त्याचा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय, या गोष्टीचा न विचार करून डायरेक्टली फायर करतात. का, कारण की त्या कंपन्यांकडे ऑप्शन असतं की बाबा नाही, चला म्हणजे दुसरा एम्प्लॉई तयार आहे या गोष्टी करायसाठी. तेव्हा ते बघत नसतात की हा महाराष्ट्रामधून आलाय किंवा इतर स्टेटमधून आलाय, या गोष्टीचा ते विचार नाही करत. त्यांचं काम झालं पाहिजे, हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा इश्यू आहे. आणि त्यासाठी ह्या गोष्टी झाल्यामुळे आपला मराठी माणूस पाठी पडतो. तर या गोष्टीकडे खूप म्हणजे अत्यंत म्हणजे खूप इम्पॉर्टंटली बघितलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा म्हणजे असं की ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस होत असतं. म्हणजे ऍग्रिकल्चर फील्डमध्ये आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, की तुम्ही बघत असाल की आता शेतीकडे कोणाचा जास्त कल नाहीये. म्हणजे आता काय सगळे एज्युकेटेड झाले, त्यामुळे जो कोण म्हणजे एज्युकेटेड जो काही वर्ग आहे, तो शहराकडे कल करत असतो चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी. पण फार्मिंग साईडला जास्त कोणाचा कल नसतो. आणि कल का नसतो, कारण की तुम्ही बघत असाल मिडल क्लासचं जे काही फार्मिंगचं जे काही सिस्टम आहे, आता ज्यांच्या एकरांमध्ये जमीन आहे,
ते फार्मर्स कसं आहे, ते व्यवस्थित ऍज अ मशिनरी लावून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगलं उत्पन्न काढतात. पण त्यांचे गुंठ्यामध्ये रान आहेत, ते तो प्लॉट विकून एक शहराकडे त्यांचा कल नेतात, की बाबा आता एखादा 1-2 गुंठा आहे, तर तो शेतीकडे सहसा लक्ष नाही देत नाही. त्यांचा रोड टच आहे किंवा रोड टच नाही, सॉरी, ज्यांचं जर समजा कमी रान आहे, तर ते सेल करून ते सिटीकडे एखादा फ्लॅट घेऊन तो विचार करणार. पण ते असं फ्युचरचा विचार नाही करणार, की बाबा तिकडे आपण काहीतरी म्हणजे डेव्हलप करू, म्हणजे त्याच 1-2 गुंठ्यामध्ये काहीतरी प्रोजेक्ट राबवू. कारण की त्या 1-2 गुंठ्यामध्ये जर एखादा प्रकल्प जरी करायचा तुम्ही बघितला, तरी त्यासाठी मग परत इन्व्हेस्टमेंट आली. त्यापेक्षा ती व्यक्ती अशी करते, की बाबा ते सेल करून सिटीकडे ते लोक प्रायोरिटी जास्त येतात, की सिटीकडे आपण कल करूया. आणि शेतीमध्ये तुम्ही बघत असाल, जो रोजगार आता जो मिळतो, त्यापेक्षा शहरांमध्ये रोजगार हे दुप्पटीने मिळतो. म्हणून आता शेतीकडे जास्त कोणाचा कल नाहीये. आणि स्वतः मी प्रॅक्टिकली बघितलं आहे, की नाही आता कोण स्वतः शेतीकडे इंटरेस्टिंगली बघत नाही. जो तो दुसऱ्या व्यवसायाकडे जाण्याचा विचार करत असतो. त्यामुळे खूप म्हणजे रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप शेतकरी जो आत्महत्या करत आहेत, तर ह्याचं कारण म्हणजे मेन तेच आहे. आणि गव्हर्नमेंट याच्याकडे सहसा लक्ष देत नाही, कारण की त्यांना या गोष्टीकडे जास्त इम्पॉर्टन्स नाही द्यायचंय. तर हे खूप खंत आहे ही गोष्ट. आता चौथी गोष्ट म्हणजे बिझनेस डॉमिनन्स. म्हणजे आता तुम्ही बघत असाल, जे काही अर्बन एरियामध्ये म्हणजे जे काही सिटीमध्ये शहरांमध्ये जे काही व्यवसाय आहेत, ते जास्तीत जास्त परप्रांतीयांकडून ऑपरेट होत असतात. आता तुम्ही बॉलिवूड बघा, बॉलिवूडमध्ये सगळे परप्रांतीय आहेत आणि ते जसे विचार करतात, त्यांच्या जसं मनाला हवंय तसं आपले जे काही मराठी ऍक्टर्स आहेत किंवा मराठी नाही बोलणार, पण जो काही मिडल क्लास ऍक्टर आहेत किंवा जे काही आता स्ट्रगलिंग ऍक्टर्स आहेत, त्यांना त्यांच्या मनानुसार म्हणजे मोनोपोलीनुसार त्यांना वागावं लागतं. आणि हा खूप म्हणजे ह्यामुळे काय होतं, जे काही टॅलेंट आहे ते टॅलेंट तिथं स्टॉप होऊन जातं एखाद्या मराठी कलाकाराचं, कारण की ते सगळं त्यांचं डॉमिनन्स असते या बिझनेसवरती. मग या अशा वेळेस आपला कलाकार पाठीमागं राहतो. आणि अशा प्रकारे जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे, म्हणजे नेटिव्ह महाराष्ट्राचे म्हणजे जे काही लोकल महाराष्ट्राचे जे इकॉनॉमिकल ग्रोथ अर्बन एरियामध्ये आहे ऍज अ बिझनेस म्हणून, ती खूप लो होऊन जाते. आणि अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र लोकांना तिथे स्ट्रगल करावं लागतं सिटीमध्ये. मग ते परत बॉलिवूड असू दे, ते इतर बिझनेस सेक्टर्स असू दे. तर पाचवी गोष्ट म्हणजे अशी एज्युकेशन आणि स्किल आहे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल, की एज्युकेशन काही फॅमिलीजमध्ये काही पुअर फॅमिलीज आहेत, म्हणजे इकॉनॉमिकली जे काही पुअर फॅमिली आहे, ते जास्त शिक्षण त्यांच्या घराण्यामध्ये जे काही आहे मुलं वगैरे आहेत, ते ते जास्त शिक्षण घेत नाही का, कारण की त्यांच्याकडे टॅलेंटेड खूप असतो, पण त्यांचं फक्त फायनान्समुळे ते इंजिनिअरिंग किंवा म्हणजे डॉक्टरी वगैरे ह्या गोष्टीकडे जास्त त्यांचा कल नसतो. ते अर्धवटच शिक्षण सोडून देतात आणि दुसऱ्या व्यवसायाकडे ते लोक वळतात. आणि मग अशा वेळी ते लाईफशी कॉम्प्रोमाइज करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचं तुम्ही बघा, गव्हर्नमेंटचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत किंवा जे काही शाळा आहेत, त्या वेल मेंटेन नाही, की त्यांना तिकडे म्हणजे एखाद्या समजा मिडल क्लासने त्यांचं मुलांना जरी त्या शाळेमध्ये टाकलं, तरी ते असे नाही विचार करत, की बाबा ह्या शाळेमध्ये मुलांचं काहीतरी म्हणजे भवितव्य घडू शकतं का, कारण की त्यांची गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत, त्या तुम्ही बघा, की तिथे फॅसिलिटी जास्त अवेलेबल नसतात आणि ज्या काही फॅसिलिटी त्या खूप रेअर असतात. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, की बाबा तर काय होतं, ज्या काही आता जी काही जनरेशन आहे, ती तुम्ही बघा इंग्लिश मिडियम किंवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये किंवा लोक स्वतःचं पोट मारून म्हणजे महाराष्ट्रीयन लोक ज्यांचं जे मिडल क्लास वर्ग आहे, पण त्यांना असं वाटतं की नाही, मुलाची प्रगती झाली पाहिजे किंवा काय, तर ते मोठमोठ्या शाळांमध्ये त्यांचं हे करतात, म्हणजे त्यांचं ऍडमिशन घेतात. तर त्यांचं असं ह्या गोष्टीकडे कल करत नाही. अशा वेळेस पण काय होतं, ते जे पॅरेंट्स असतात, ते त्यांचं काटकसर करून मग तिथे पण त्यांचं स्ट्रगल आलं, की समजा त्यांची सॅलरी असेल समथिंग 10-15,000, त्यामुळे 10,000 फक्त एज्युकेशनवरच जातं. त्याच्यामुळे ते अजून पुढे न जाता अजून बॅकवर्डला येतात. तर ह्या गोष्टीचं खूप म्हणजे असं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्याच्यामध्ये. तर 6वा मुद्दा म्हणजे असा पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक पॉलिसीज. म्हणजे तर तुम्ही बघत असाल, की जिथे डीमार्टचे जिथे स्टोअर्स आहेत किंवा जे असे जे काही डिपार्टमेंटल स्टोअर आहेत मोठमोठे, तर अशा ठिकाणी दुसरे जे काही व्यवसाय म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचे समजा डीमार्टच्या बाजूला समजा जर महाराष्ट्रीयन शॉप्स वगैरे आहेत, तर ते सगळे डाऊनफॉल मध्ये जातात. का, कारण की सगळे एकच ते जास्त मोठं असल्यामुळे लोक जास्त तिकडे जाऊन बाय किंवा परचेस करतात. तर अशा वेळी जे काही छोटे मोठे जे काही शॉप्स आहेत, ते इकॉनॉमिकली खूप बॅकवर्डला जातात. दुसरी गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसीज तुम्ही बघत असाल, की जे काही फंडिंग वगैरे वरून जे काही होतात, ती शाळांना होतात किंवा हॉस्पिटलना होतात गव्हर्नमेंटच्या,
त्या प्रॉपरली खालीपर्यंत येत नसतात, म्हणजे तिथपर्यंत पोहोचत नसतात. मधल्यामध्ये त्यांचं पूर्ण म्हणजे पूर्ण 50-60-70% ते पूर्ण करप्शन मध्येच निघून जातात आणि खाली येत नाही. म्हणून आपल्याला जे काही फॅसिलिटीज मिळतात, आपण बोलतो गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये सुविधा व्यवस्थित नसतात किंवा शाळांमध्ये सुविधा नाही का, कारण की फंडिंग तिथपर्यंत आलेलीच नसते. कोण त्याच्यावरती कोण बोलत नसतं, की बाबा कोण मुद्दा एखादा उचलत नसतो मीडियामध्ये, की बाबा हे असं का काय या गोष्टीबद्दल कोणाला काही असं म्हणजे घेणं देणं नसतं. तर ह्या गोष्टींमुळे मग अजून म्हणजे जे काही लोकांचा जो काही विचार आहे ते गव्हर्नमेंट सेक्टरकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्ण सेकंड आणि थर्ड ग्रेडला जात असतो या करप्शनमुळे. तर ह्या खूप मोठी म्हणजे खूपच मोठी खंत आहे ही गोष्ट. तर 7वी गोष्ट म्हणजे अशी डिक्लाइन ट्रेडिशनल ऑक्युपेशन, म्हणजे ह्याचा अर्थ जे काही आपले आपण पूर्वीपासून म्हणजे पूर्वजांपासून जे काही आपले महाराष्ट्र जे काही मेन व्यवसाय आहेत, म्हणजे तुम्ही मासेमारी बघा किंवा किंवा आपण दुसरं जे काही ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही बघा, म्हणजे दूध व्यवसायामध्ये बघा किंवा ऊस वगैरे ह्या शेती तुम्ही बघा, या पूर्वीपासून जे आहेत, तर ते या जनरेशन या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. तर तुम्ही बघा कोकणामध्ये बघा मासेमारी वगैरे, ते आता ह्या जनरेशन म्हणजे जे काही आपले वडील किंवा आजोबा वगैरे यांच्या पुरतेच मर्यादित राहिलेले आहेत, आणि आपली जी जनरेशन आहे म्हणजे ते या गोष्टीकडे जास्त कल देत नाही. त्यांचं म्हणजे शहरांमध्ये मॉडर्नायझेशन आणि ग्लोबलायझेशन झाल्यामुळे त्यांचा शहरांकडे किंवा टेक्नॉलॉजीकडे जास्त त्यांचा कल असतो, ना की त्यांचा मूळ जो व्यवसाय आहे, त्याकडे ते लोक दुर्लक्ष करतात. तर बघायला गेलं तर जर एखादी शिकलेली व्यक्ती असेल तर त्यांनी त्याचा जॉब जरी केला तरी जॉब किंवा एखादा बिझनेस जरी केला त्यांच्या व्यवसायांमध्ये, जे त्यांची म्हणजे पूर्वी त्यांचे मूळ व्यवसाय होते त्यांच्यामध्ये जर त्यांचं जास्त लक्ष लावून तो जर बिझनेस पुढे नेला तर कदाचित प्रगती अजून फास्ट होऊ शकते या जनरेशनची. पण ते तसं करत नाही. आपण अर्बन मध्ये म्हणजे सिटीमध्ये जाऊन आपण दुसऱ्या सेक्टरच्या लोकांना म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला परप्रांतीय म्हणजे तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं म्हणजे दुसऱ्या एखाद्या कॉर्पोरेट फील्डला आपण सपोर्ट करतो, पण आपला जो मूळ व्यवसाय आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर माझं असं एक वैयक्तिक मत आहे की ह्या जनरेशननी आपले जे काही फॅमिलीचे जे काही पहिले म्हणजे बिझनेस आहे पूर्वीचे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ॲज इट इज लक्ष त्यांना ज्या गोष्टीकडे त्यांचं कल आहे, म्हणजे ज्या गोष्टींना त्यांना आवडतात त्याला प्रायोरिटी फर्स्ट दिली पाहिजे, पण सेकंड प्रायोरिटी त्यांच्या व्यवसायाला पण दिले पाहिजे. कारण की जर त्यांनी त्यांच्या जर पूर्वीच्या व्यवसायांना जर लक्ष दिलं नाही, म्हणजे घरातल्या व्यवसायाला जर लक्ष दिलं नाही, तर मला असं वाटतं 50% ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड तिथूनच होत असतात. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा माझा फायनल मुद्दा होता या टॉपिकवरचा. तर माझं असं पर्सनल मत मी या टॉपिकवरती मांडतो, की मला असं वाटतं, की आपण महाराष्ट्रीयन पीपल्स म्हणजे आपण महाराष्ट्रीयन जी कम्युनिटी आपली आहे, ती खूप सुपर्ब आहे. त्यांच्यामध्ये टॅलेंट पण एवढं आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पण आहे, आणि ते काही ते इम्पॉसिबल म्हणजे काही गोष्ट म्हणजे बोलतात ना, आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघत असाल, की अशोक सराफ सर यांना आता पद्मश्री मिळालेलं आहे. खूप कौतुकस्पद आहे आणि खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे. तर मला असं वाटतं, की आपल्या लोकांमध्ये पोटेन्शियल खूप आहे. पण आपल्या लोकांमध्ये आपण कोणती गोष्ट करायच्या पहिले आपण निगेटिव्हचा विचार करतो. म्हणजे निगेटिव्ह गोष्ट पहिला आणतो. ही गोष्ट माझ्याकडून होईल का? की ही माझ्याकडून होईल का? असं की बाबा 4 जण काय बोलतील? बघायला गेलं तर ते 4 किंवा असं काही नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतं. ते फक्त आपण शोधलं पाहिजे. हां, इट्स ओके. तुम्ही एखादी गोष्ट स्ट्रगल करतात, पण अचीव्हमेंट तुमच्याकडे होत नाही. पण असं नाही की अचीव्हमेंट होत नाही, मग पण तुम्ही प्रयत्न करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण महाराष्ट्रीयन लोक याच्यामध्ये खूप अग्रेसर आहे प्रयत्न करण्यामध्ये. पण काय मेन तुम्ही तुमच्या स्वतःचं टॅलेंट ओळखता आलं पाहिजे, आणि आपले व्यवसाय आणि आपले जे उद्योग त्यांच्याकडे जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. ना की दुसऱ्यांच्या कंपनीज किंवा दुसऱ्यांच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मी असं नाही बोलत. जर एखाद्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो, तर तिकडे आपण शिकून घेतलं पाहिजे, की बाबा प्रोसेस कशी चालते, काम कसं होतं, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि प्रॅक्टिकली अभ्यास करून त्यानंतर आपल्याला सॅलरी तिथे वाढते की नाही, आपल्या सॅटिस्फॅक्शन गरजा पूर्ण होतात की नाही त्या कंपनीमध्ये, या गोष्टींचा विचार केला, ना की तिथे फक्त आपण ॲज इट इज फक्त हा ठीक आहे बाबा मी दिवस भरतोय त्या कंपनीमध्ये मला सॅलरी मिळते दॅट्स इट, असं नाही केलं पाहिजे. एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या फर्ममध्ये आपण काम करतो तर तिकडे पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे, आणि आपला एक्सपिरियन्स झाल्यानंतर आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्रीयन पीपल्स वळालो पाहिजे. आणि त्या व्यवसाय क्षेत्रामध्ये वळल्यानंतर माझी एक म्हणजे मनापासून इच्छा आहे की जे काही म्हणजे स्थानिक जे काही पॉलिटिकल मेंबर्स आहेत तर त्यांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, प्लस त्यांच्या फॅमिली मेंबरनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आताच्या या जनरेशनला. आणि नेगेटिव्ह लोकांपासून आणि नेगेटिव्ह जे बोलतात किंवा नेगेटिव्ह जे बिहेवियर करतात
त्यांच्यापासून 10 हात लांब ठेवून आपण आपल्या टार्गेटकडे फोकस केलं पाहिजे. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर बस मला हे माझं एक छोटंसं मत होतं ते मी मांडलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मी थोडा मोटिवेट होतो दुसरे व्हिडिओ म्हणजे इन्स्पायरेशनल व्हिडिओज बनवण्यामध्ये. तर चला मग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.